मित्रांनो नमस्कार. एकांत रायडरच्या आंबा थाळी महोत्सवाच्या दुसऱ्या भागात तुमचं स्वागत. पहिल्या भागात आपण दुर्वांकूर थाळीचा अनुभव घेतला. यंदा आपण एक अनोख्या अशा थाळीचा अनुभव घेणार आहोत, ज्या थाळीने अनलिमिटेड आमरस ही कल्पना पुणेकरांच्या घराघरात पोहोचवली. तुम्ही या थाळीला नावं ठेवू शकता, तुम्ही या थाळीचे कौतुक करू शकता, पण तुम्ही ही थाळी इग्नोर करू शकत नाही. आणि म्हणूनच एकांत रायडरने आंबा थाळी महोत्सव यामध्ये ही थाळी निवडली. तर अशी ही थाळी आहे कोणती आणि ही आहे कुठे, सगळ्यात महत्त्वाचा याचा आमरस कसा आहे आणि याची किंमत काय, हे सगळं जाणण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि हो, याचा आधीचा जर तुम्ही एपिसोड पाहिला नसेल तर तोही पाहायला विसरू नका. मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर. आमरस थाळी महोत्सवाच्या दुसऱ्या भागासाठी आपण आलोय डेक्कनच्या इथे सुकांताला. ज्यांना सुकांता माहीत नाहीये त्यांच्यासाठी सांगतो की हे आहे झेड ब्रिजच्या खाली जेम रोडच्या जवळ. डावीकडून झेड ब्रिजच्या खालनं हा रोड येतो आणि उजवीकडे तुम्हाला घेऊन जातो हा जेम रोडकडे. आणि हो, डेक्कनचं मेट्रो स्टेशन हे तिथेच आहे बरं का. दुर्वांकूर थाळीसारखंच इथेही तुम्हाला आधी पेमेंट करावं लागतं. बाहेर पेमेंट करायचं आणि मग वेटिंग रूमच्या इथे थांबायचं. आत आल्यावर असा काहीसा सुकांताचा अँबियन्स आहे. दिलेले पैशांपैकी थोडेफार पैसे या अँबियन्समध्ये वसूल झाले याचं थोडंफार समाधान मिळतं. इथे कदाचित वेलकम ड्रिंक जे मिळायचं ते देणं बहुतेक बंद केलेलं असावं, कारण थेट थाळीमध्ये पदार्थ वाढायला सुरुवात झाली. थाळी पूर्ण वाढून झाली की थाळीमधला प्रत्येक पदार्थ तुम्हाला समजून सांगतो. ओके, तर आपली पूर्ण थाळी वाढून झालेली आहे मित्रांनो, आणि अशी काही दिसते ही आपली सुकांताची अनलिमिटेड आमरस थाळी. दुर्वांकूरमधल्या आमरस थाळीपेक्षा ही थाळी जरा अजून चांगली भरीव दिसते. आणि हो, लक्षात ठेवा, दुर्वांकूरची थाळी ही 450लाच होती आणि ही थाळी पण 450लाच आहे. थाळीमध्ये पांढरा सँडविच ढोकळा, त्यानंतर समोसासारखं एक नमकीन, पुदिन्याची चटणी, भेंडी मसाला, पनीर टिक्का मसाला, त्याच्यावरती आलू टमाटरची सब्जी, त्याच्यापुढे इंटरेस्टिंगली काजू आणि हिरव्या वाटाण्याची उसळ, पुढे मला न आवडणारी गुजराती घोड कढी, आणि त्याच्यानंतर आपली दाल, आणि सगळ्यात शेवटी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथला आमरस. आणि त्याच्यापुढे गोड जिलबी, याला डॉलर जिलबी असंही म्हणतात, छोट्या आकाराची असते म्हणून. त्याच्यानंतर पापड, 2 पुऱ्या, 2 फुलके, छोटीशी भाकरी, आणि त्याच्यावर गूळ आणि तूप, आणि फुलक्यांवरही तूप, थोडंसं सॅलड आणि लोणचं. हा असा आहे आजचा आमरस थाळीचा मेन्यू. आणि ही आहे इथल्या आमरस थाळीची जान, म्हणजे इथला आमरस, आणि त्याची ही अशी काहीशी आहे कन्सिस्टन्सी. एवढे सगळे पदार्थ तुम्हाला सांगून आता खरंच भूक लागली आहे. एक एक पदार्थ खाऊन तुम्हाला सांगतो की चव कशी. सुरुवात करू आपण इथल्या आमरसने. मित्रांनो, आमरस थाळी महोत्सवामध्ये आपण थाळीला वेगळी रेटिंग देतो आणि आमरसला वेगळे रेटिंग देतो. आणि या आमरसचे रेटिंग आहेत अतिशय खराब. मित्रांनो, हा आमरस आहे तर खरा, पण याच्यात हापूसची लांब लांबपर्यंत चव नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यात दुधाने याला पातळ बनवल्याची चव लागते. याच्या तुलनेने दुर्वांकूरमधला जो आमरस होता तो काही पटीने चांगला होता. त्याच्यात थोडासा गोडवा होता, पण तो हापूस होता हे लागत तरी होतं, हे कळत तरी होतं, पण याच्यात हापूस हा जाणवत पण नाही. हो, आता बाकीचे एक एक पदार्थ तुम्हाला सांगतो की त्याची चव कशी येते. सुरुवात पांढऱ्या ढोकळ्या सँडविचपासून. वाव मित्रांनो, याची चव अतिशय छान. मला अपेक्षा नव्हती की हा सँडविच ढोकळा इतका चांगला लागेल ते. आणि खरं तर याला कुठल्या चटणीचीही गरज नाही. विदाऊट चटणी तुम्ही जर खाल्ली तर हा अजून छान लागतोय. त्याच्यानंतर हा सामोसाचा काहीतरी प्रकार दिसतोय नमकीनमध्ये. मित्रांनो, सुकांतामध्ये मला एक गोष्ट जी नेहमी आवडते ती म्हणजे ह्यांचे नमकीन. हे असं काहीतरी याच्यातलं हे स्टफिंग आहे. छान कुरकुरीतपणा आहे या पदार्थामध्ये आणि चव ही छान आहे. मला आवडलं हे छान आहे. हे मी परत मागवणार. बंडल आमरसानंतर
मी थोडा निराश झालो की अरे ही थाळी कशी असेल, पण या पदार्थांनी माझी उत्सुकता अजूनही टिकून ठेवली आहे, किंबहुना अजून वाढवली आहे. भेंडीच्या भाजीकडे आपण जरा नंतर येऊ. आधी या पनीरकडे लक्ष देऊ, जी आपली वाट पाहतीये. ही भाजी आहे पनीर टिक्का मसाला आणि चव अतिशय अप्रतिम. आवडली मित्रांनो मला. सुकांतामध्ये मी जेव्हा जेव्हा जेवलोय ना मित्रांनो, तेव्हा पनीरच्या भाजीने तर मुळीच निराश नाही केलं. यांचे छोटे छोटे फुलकेही मला जाम आवडतात. आता आपण ट्राय करू यांची टमाटर आणि आलूची सब्जी. दुर्वांकूर थाळीच्या तुलनेने तिथे तुम्हाला 3 भाज्या मिळत होत्या, इथे तुम्हाला 4 भाज्या मिळत आहेत, ते पण त्याच किमतीमध्ये. चला आता ही आलू टमाटर की सब्जी ही ट्राय करून बघूया. इंटरेस्टिंग. घरी आपण बटाट्याची रस्सा भाजी कशी बनवतो ना मित्रांनो, तशीच चव आहे. हिंदीमध्ये नाव दिल्यावर जरासं नाव फॅन्सी वाटतं, पण चव अगदी आपल्या घरगुती बटाटा रस्स्याची भाजीची आहे. पण चव चांगली आहे मित्रांनो, चव मुळीच खराब नाहीये, चव चांगली आहे. पुढे कोकणात काजूची उसळ मिळते हे मला माहिती आहे, जी मला कधी आवडत नाही, पण इथे हिरवा वाटाणा आणि काजूची उसळ आहे. ती बघूया ही आहे कशी. पंजाबी गरम मसाल्याची चव लागतीये आणि खोबरं मला वाटतं थोडंफार आहे. चव चांगली आहे, पण मी काही ही भाजी परत घेणार नाही. मला इथला पनीर टिक्का मसाला जास्त आवडला. त्याच्यानंतर आलू टमाटरची जी म्हणजे रस्सा बटाट्याची भाजी आहे ती आवडली. आणि ह्याच्यात काजू टाकलाय म्हणून लोकांना आवडेल, पण मला फारसा काही फरक पडत नाही, कारण का मला काजूची उसळ मुळीच आवडत नाही. पण तुमच्यासाठी ही काजू आणि मटारची उसळ आहे. त्याच्यापुढे ही गुजराती गोड कढी. तुम्हाला जर गोड कढी किंवा ही गुजराती कढी आवडत असेल तर हा पदार्थ तुम्हाला इथे आवडेल. दुर्वांकूरमधलाही चांगला होता, पण मला विशेष गोड कढी ही आवडत नाही. मला आपली महाराष्ट्रीयन कढी ज्याच्यात मिरचीची फोडणी असते, मिरचीचा थोडा तिखटपणा असतो, मला ती कढी जास्त आवडते. जो गोडसरपणा अपेक्षित होता तो याच्यात आहे या गुजराती कढीमध्ये. तुम्ही जर गुजराती कढीचे फॅन असाल तर तुम्हाला आवडेल ही गुजराती कढी. चला वळू आता पण यांच्या डाळकडे. ही डाळ म्हणजे वरण, हे फोडणीचं वरण आहे. तिखट तडका नाहीये, पण आमटीसारखं ही डाळ आहे, ज्याची चव ठीकठाक, किंबहुना ही आपल्या जिरा राईस बरोबर चांगली लागेल. आता आपण पुरी आणि आमरस कसा लागतोय मित्रांनो ते बघूया. मी त्या फुलक्यांच्या नादात ह्या पुऱ्या दिलेल्या हे विसरूनच गेलो होतो. आमरस पुरी हे तर पाहिजेच. हा वा. जर हा आमरस चांगला असता ना मित्रांनो, तर पुरी आणि रस हा बेत इतका सुंदर झाला असता की बाकी काही मी पाहिलंच नसतं. पण अनफॉर्च्युनेटली इथला आमरस मला फारसा आवडला नाही. फक्त थंडगार आहे म्हणून हा तुम्ही वाट्यानं वाट्या पिऊ शकता, पण हा हापूस तर मुळीच नाहीये. आपली ती भेंडीची भाजी राहिली की भेंडी मसाला फ्राय ही भाजी मित्रांनो बघूया. मला भेंडी आवडते. भेंडी तुमच्या शरीरासाठी चांगली असते आणि येस याची चव चांगली आहे. ही भरलेली भेंडी नाहीये मित्रांनो, पण त्याचा जो मसाला आहे ना तो मला वाटतं त्यासारखाच आहे. दाण्याचा कूट टाकून केलेला मसाला, पण चव चांगली आहे. तुम्हाला जर भेंडी मसाला आवडत असेल तर ही भेंडीची भाजी तुम्हाला आवडेल याची खात्री देतो. अगदी मिळमिळीत नाहीये, थोडा छान तिखटपणा आहे या भाजीमध्ये, म्हणून जास्त चविष्ट लागते ही भाजी. यांची डॉलर जिलबी खाऊन बघूया मित्रांनो. त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष झालं माझं. छान दिसते, केशर विसर आहे त्याच्यावर आणि चव ही छान आहे, मस्त. डॉलर जिलबी आवडली मला. सुकांतामध्ये मित्रांनो एवढे पदार्थ असतात की तुम्ही कन्फ्यूज होता किंवा तुमचं पोटच भरून जातं आणि ज्या तुम्हाला गोष्टी आवडतात त्या तुम्ही परत मागवू शकत नाही. हा माझा अनुभव आहे. तुमचा अनुभव काही वेगळा असेल किंवा असाच असेल तर तो काय अनुभव होता हा मला खाली कमेंट करून सांगा. तोपर्यंत आपण वळूया यांच्या दही पापडीकडे. गोड दह्यामध्ये पापडी टाकलेली आहे, त्याच्यावर उकडलेला बटाटा, हिरवी गोड चटणी, कोथिंबीर आणि मला वाटतं पुदिन्याची चटणी असं बनवून हे वाव, हे मस्त आहे, छान आहे मित्रांनो. म्हणजे हे मी आधीही खाल्लेलं आहे त्यासारखी चव आहे. यांची चव चांगली असते. दही छान थंडगार गोडसर असं असतं. हा पदार्थ छानच असतो इथला. थंडगार दही मस्त तुम्हाला फ्रेशनेस देतं आणि तुम्हाला ही डिश आवडते. तुम्हाला चाट आवडत असेल तर ही डिश नक्की आवडेल. आय मीन आमरसासारखी ही तुम्हाला निराश नक्कीच नाही करणार. यार आमरस फारच बंडल निघाला इथला. काही लोक आमरसात दूध घालतात, काही लोक आंब्याची जी कोय आहे ती पाण्याने धुवून काढतात, त्यांनी आमरस थोडा पांचट होतो. काही लोक आमरसामध्ये वेलदोडा टाकतात, काही लोक आमरसामध्ये तूप टाकतात, काही लोक आमरसामध्ये वेलदोडा आणि तूप दोन्ही टाकतात. तुम्हाला कुठल्या पद्धतीने आमरस आवडतो हे मला खाली कमेंट करून सांगा. मित्रांनो इथे हा पापड बघा, नीट भाजलेला नाहीये. सुकांता क्वालिटीकडे तुमचं लक्ष नाही. भातामध्ये इथे पण मित्रांनो
हा बासमती तांदूळ वापरला गेलेला आहे. सगळीकडे बासमती तांदूळ का वापरतात मला हेच कळत नाही. आपल्याकडे इतके छान प्रकार आहेत तांदळाचे आणि ना बासमतीच तांदूळ का वापरायचा असतो. दुर्वांकूरमध्येही बासमतीच तांदूळ वापरला होता. माझ्या हिशोबाने बासमती तांदूळाला अजिबात चव नसते आणि तुम्हाला वरण भात खाताना वरण आणि बासमती तांदूळ किंवा बासमती तांदूळाचा भात कसा लागेल मी तर कल्पना पण नाही करू शकत या गोष्टीची. असो, आलिया बोगासी असावे सादर असं काहीतरी आहे ना, ते तोच प्रकार झाला हा इथे. बासमती तांदूळाबद्दल मी तुम्हाला आता काय सांगणार. तांदूळ सुट्टे सुट्टे होते, भात सुट्टा सुट्टा होता, एवढंच सांगता येईल. तर असा काहीतरी होता मित्रांनो सुकांता आमरस थाळीचा आमचा अनुभव. सर्वप्रथम शिव्या घालूया इथल्या या पानसट आणि दुधाळ अशा या आमरसला. हा हापूसचा आमरस तर नक्कीच नाहीये. मला माहित नाही हा कुठला आंब्याचा रस आहे. आंब्याचा रस असावा पण त्याच्यात टाकले भरपूर दूध, म्हणून आमरसाबद्दल तर मी कम्प्लिटली डिसअपॉइंटेड आहे. हो, पण इथे जेव्हा आमरसनी मला निराश केलं, इथल्या थाळीमधल्या बाकीच्या पदार्थांनी मला चांगलं इम्प्रेस केलं. तेवढा तो बासमती तांदळाचा जो भाग झाला ते सोडलं तर इथल्या बाकीच्या सगळ्या पदार्थांमध्ये छान चव होती. मी बाकीची सगळी थाळी ही पुरेपूर एन्जॉय केली. त्यांची पनीरची भाजी छान होती, ती बटाट्याची रस्सा भाजी छान होती, त्यांचा ढोकळा मस्त होता आणि तो समोसासारखा जो नमकीन प्रकार होता ना तोही छान होता चवीला एकदम. मला खूप आवडला तो. दुर्वांकीरची थाळी मित्रांनो मला थोडी महाग वाटत होती, पण इथली थाळी 450 जरी असली तरी मला क्वालिटी, ॲम्बियन्स या सगळ्या दृष्टीने 450 ठीकठाक वाटते. मला दुर्वांकूर थाळीपेक्षा सुकांताची थाळीचे दर जे आहेत 450 हे कसे वाटतात हे खाली मला कमेंट करून कळवा. ही तुम्हाला महाग वाटते का ह्याची प्राइस जी आहे, याची किंमत जी आहे ही योग्य आहे, मला खाली कमेंट करून नक्की कळवा. चला, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि पुढच्या आपल्या आमरस थाळीची वाट नक्की पहा. कारण एकांत रायडरवर मे महिन्यात आपण साजरा करत आहोत आमरस थाळी महोत्सव. तर भेटूयात पुढच्या शुक्रवारी एक नवीन आमरस थाळी घेऊन. तोपर्यंत पाहत राहा एकांत रायडर. नमस्कार.